आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र बघितलं आपण तर लेट कट करण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र बघितलं आपण तर चेंडू पाठीमागे ग्लेन वैती आपल्याला पाहायला मिळतोय. टेनिस जगतातील हिरा ज्याने की ओपन क्रिकेटला खेळलेलं आहे, परंतु आज बघितलं आपल्या गावाच्या माध्यमातून क्रिकेटला खेळतोय. तो हिरा आपल्याला विकेट पिन एंड कडे तुकाराम मांगेला पाहायला मिळतोय. नक्कीच सकाळच्या सत्रात सुद्धा मध्ये सुद्धा आम्ही चर्चा केली होती, वर्णनही केलं होतं की ज्याने टेनिस क्रिकेटला भरपूर योगदान दिले. टेनिस क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी. ऑन साइडला चेंडू खेळतो, चेंडू लॉंग मध्ये चालला, 1 2 3 4 आलाय. पहिल्या षटकामध्ये हा तिसऱ्या चेंडूवरचा चौकार. दोन्ही संघ म्हणजे बंदर पाकाडीचा संघ 57 धावांचा पाठलाग करून समोर आलाय, तर 82 धावांचा प्रखर संघर्ष, फार मोठा संघर्ष, बिग बॅटल जिंकून हा नरेश स्पोर्ट्स कासारवडे संघ पुढे आलेला आहे. हे वैशिष्ट्य आहे दोन्ही संघामध्ये. आपण बघतोय जर पहिल्या फेरीच्या सामन्यामध्ये बघितलं होतं एक आरामात आणि दुसरा संघर्षातनं पुढे आलेला संघ. मी येतो कैलास पुन्हा आपल्या दिशेनं. हा चेंडू मिस्टॅम स्ट्रोक आहे, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक, एक तेरी तो एक मेरी है, यही इस पिक्चर्स की कहानी. राज यांच्या रूपाने राज यांनी एक चौकार सुद्धा दाखवला होता. 4 धावा करून आपल्या संघासाठी तो बाद होतोय. मात्र नरेश स्पोर्ट्स कासारवडे संघ बघितला आपण पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 5 धावा उभारतोय. 4 चेंडूचा खेळ ते संपला गेलेला आहे. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे या पहिल्या षटकातील. तर बंदर पकाडी संघ जो यावेळेस क्षेत्ररक्षण करतोय त्या संघाने सकाळी बघितलं मीरारोडच्या संघाला पराभूत केलं. त्याच्यानंतर बघितलं आपण नरेश स्पोर्ट्स कासारवडे संघ ज्या संघाने बघितला टेमघरपाडा संघाला पराभूत केलं आणि ते दोन्ही संघ बघितला आपण झुंजाला झुंज देत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा 5वा सामना 5 षटकांचा आपल्याला पाहायला मिळतोय तुकाराम मांगेला. 5 षटकांचा सामना आपण समोर बघतोय आणि ज्यावेळेला 5 षटकांचा सामना आहे म्हणून मी अगोदर आपण वारंवार चर्चा करत होती, प्रत्येक संघाला विनंती करत होतो. मोठा फटका मिस्टाईम स्ट्रोक आहे, परंतु चेंडू नो मॅन्स लँड मध्ये जातोय. 1 बाउंस सीमारेषा पार आलाय. हा अजून एक देखणा. आपण बघतोय 2 चौकार या ओव्हरमध्ये दाखवले. धावसंख्या बघितलं आपण 9 वरती पाहायला मिळते. 9 स्कोर यर. प्रणय आपला शेवटचा चेंडू घेऊन जातोय पहिल्या षटकातील. इथे मात्र बघितलं आपण थोडासा लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू होता, आत येणारा चेंडू होता, पण तो काय केलाय लेग स्टंपच्या थोडासा बाहेर तो चेंडू हाताळला, चेंडू आत आला आणि लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतो. या ठिकाणी धावा येत आहे, धावसंख्या पुढे सरकली जाते 10 या धावसंख्येवरती. तर पहिलं षटक संपलं गेलेलं आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा येत 10. नरेश स्पोर्ट कासावडील संघ प्रथम यावेळेस फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. चला जाऊया डीजे कडे. कच्च असं भरलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. धीरजी तरे आपल्याला पाहायला मिळत आहेत, विनोदजी म्हात्रे आपल्याला पाहायला मिळत आहेत, प्रभाकर वैती आपल्याला पाहायला मिळत आहे, अलंकार तरे सुद्धा पाहायला मिळत आहेत, मिलिंद म्हात्रे सुद्धा पाहायला मिळतात, अनेक अजून दिग्गज आहेत. त्यांचं मी सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो तुकाराम मांगेला. नक्कीच पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं खेळाडूंचं मान्यवरांचं या मैत्री चषक 2022च्या आजच्या 4थ्या दिवसातील दुपारच्या सत्रानंतर पुन्हा एकदा स्वागत आहे. सेकंड सेशन आपण या क्रिकेटमध्ये ज्यावेळेला खेळतो ना 3 सेशनमध्ये सामने होतात. फर्स्ट सेशन, सेकंड आणि थर्ड. पहिलं सकाळचं सत्र, दुपारचं सत्र आणि आता हे सुरू असलेलं संध्याकाळचं सत्र. ग्लेन अगोदर आम्ही म्हटलं होतं ना, म्हणजे ज्याला एखाद्या खेळाडूला म्हणजे आपण वर्णन करायची गरज लागत नाही असा खेळाडू येतोय. नामी काफी ग्लेन वैती. धावसंख्या झाले 10 आणि पुन्हा एकदा आपण मैत्री चषक पहा. जिथून जिथून प्रेक्षक वर्ग आलाय ना तो नक्कीच या मैदानावरती खिळून राहिलाय. दुसऱ्या षटकाला सुरुवात होती. पुन्हा एकदा ग्लेन वैती येतो. स्ट्राईकला मात्र स्ट्राईक वरती बघतोय आदित्य आहे स्ट्राईकला. नॉन स्ट्राईक केलाय संजय. राज एक चौकार तरी नक्कीच आपल्या खेळीमध्ये खेळला होता.
आखूड टप्प्याचा, भरपूर आखूड टप्प्याचा पंचाकडनं आला वाईट चेंडूचा इशारा. आणि दुसरा एक इशारा वाईटचा आला कैलास आणि दुसरा इशारा आलाय 1 फॉर द ओव्हर, की तुम्ही एक चेंडू हाताळलाय. बाउन्सरचा एक चेंडू हाताळलाय. 2 इशारे एकाच वेळेला दिलेला आहे. म्हणजे आखो आखो में इशारा तो सुना था, ये तो 2 इशारे एकाच वेळेला आपण बघतोय. अप्पर वरच्या बाजूला चेंडू लागलाय. घाई केली, लवकर खेळलं, लवकरच्या चेंडूवरती खेळलं आणि इथे टप्पेज लागतोय. गडी मात्र ऐकायला मिळतं मित्रांनो. 11 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. 2 गडी बाद झाले आहेत. राज बाद झालाय, आदित्य बाद झालाय, त्याच्यानंतर संजय आणि आरिफ ही जोडी विकेटवरती आपल्याला पाहायला मिळते. तर ग्लेन वैती हा पाहायला मिळतोय. टेनिस क्रिकेटचा हिरा, ज्याच्या नावावरती अनेक अशा बाईक आहेत, ज्याच्या नावावरती अनेक बघितलं आपण मॅन ऑफ द सिरीजची पारितोषिक आहेत, असा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. काल ग्लेन बनेला बघितलं होतं, ज्या ग्लेन बनेने बघितलं आपण 2 वेळा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला. एकदा 11 चेंडूमध्ये 27 धावा त्यांनी कुठल्या होत्या आणि दुसऱ्यांदा 11 चेंडूमध्ये 25 धावा त्यांनी कुठल्या होत्या. तुकाराम मांगेला यावेळेस बघितलं आपण ग्लेन वैती हा सज्ज होत असताना समोरच्या एंडकडनं. इथे मात्र चेंडूला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पाठीमागे निघून जातोय. डॉट चेंडूची सांगता संपली जाते. तर पहिलं पॉवर प्लेचं षटक संपलं गेलं, त्यामध्ये 9 धावा आपल्याला पाहायला भेटल्या. आणि आता मात्र बघितलं आपण तर ग्लेन सारखा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच. आणि ग्लेन काय पद्धतीने गोलंदाजी हाताळतोय, विविधता आहे. उजव्या एष्टीच्या बाहेरचा चेंडू कट्टार हाताळण्याचा प्रयत्न होता. 22चा आला इशारा. या खेळाडूकडे विविधता आहे, गोलंदाजीमध्ये विविधता आहे. जसं नेहमीच म्हणतात की गोलंदाज कसा असावा, एक फ्रूट सॅलड प्रमाणे. दुपारच्या वेळेला जेवण झाल्यानंतर फ्रूट सॅलड खातो ना, ज्यावेळेला कलिंगड असतं, पपई असतो, अननस असतो, द्राक्ष असतं, चिकू सुद्धा बऱ्याच वेळेला असतो त्या फ्रूट सॅलडमध्ये. तसा फ्रूट सॅलड सारखा एक वेगवान चेंडू, एक यॉर्कर, एक गुड लेंथवरनं उचली घेणारा चेंडू, बाउन्सरचा सामोर म्हणतोय ना, तो बाउन्सरचा एक चेंडू असायला हवा. विविधता असावी. लेग कटरचा मारा, स्लोअर वन, हा स्लोअर वन, पण या चेंडूला धारतोय सुरेख. एखाद्या आंब्याच्या झाडावरनं आंबा तोडावा की काय असा झेल टिपलाय. जबरदस्त झेल. टिपलाय. ऍक्शन रिप्लाय मध्ये सुद्धा मगाशी तुम्ही बघितलं असेल कशा पद्धतीने जेल टिपला गेलाय. इथे मात्र 12 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. राजू ठाकूर यांच्यासाठी आगमन होतंय. मी त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. पहिल्या दिवसापासून त्यांनी उपस्थित दाखवले. तर हे मेन मोहरे आहेत. मी म्हणेन तुकाराम मांगेला, आपण अरुण भोईर असतील, राजू ठाकरे असतील, त्याच्यानंतर बघितलं आपण तर विनोदजी असतील, त्याच्यानंतर बघितलं आपण तर हे सगळे मोहरे आहेत. मी म्हणेन बरेचसे मोहरे आहेत घोडबंदर गावाचे, मी म्हणेन जे या ठिकाणी साथ देत आहेत या मैत्री चषक 2022 ला आपण बघितलं तर. नाही, म्हणून तर आपण म्हटलं होतं ना की प्रत्येक वेळेला ज्या वेळेला एकमेकांच्या जोडीनं काम करतो, एकमेकांच्या साथीनं काम करतो, एकमेकांच्या एका विचारानं, कारण हे फक्त एका विचारानं जवळ आलेले सर्व आपण बघतोय. आणि त्यामुळे तो विचार समोर येत असताना ही स्पर्धा जास्तीत जास्त यशस्वी कशी होईल, ही स्पर्धा जास्तीत जास्त योग्य पद्धतीने कशी पुढे जाईल, या स्पर्धेचं नाव टेनिस क्रिकेटच्या पूर्ण एकदा पडलावरती कसं जाईल याच्याकडे कटाक्षपणे ही सर्व मंडळी लक्ष देऊन आहेत. आणि यांच्याचमुळे ही स्पर्धा हळूहळू आपण बघतोय यशस्वीतेच्या वाटचालीकडे जाताना बघतोय. पुन्हा मिस्टाईम स्ट्रोक आहे. झेल घेण्याचा प्रयत्न केला नाहीये. अगोदर एक चांगला झेल, हा झेल टिपण्याचा प्रयत्न केला नाही. ग्लेन तेच दाखवतोय, प्रयत्न करायला हवा, चेंडूपर्यंत यायला हवं, पण चेंडूपर्यंत येत नाहीये. थोडंसं फरक म्हणजे हा चेंडू ज्या वेळेला खेळला होता ना कैलास, हा मिस्टाईम स्ट्रोक होता. इथे झेल टिपला गेला नसता तरी चेंडू कॅरी होणार नव्हता, पुढे जाणार नव्हता, कारण चेंडू जागेतच थांबणार होता. चेंडू कॅरी कधी होतो, चेंडू पुढे कधी जातो, ज्यावेळेला फ्लॅट थोडासा चेंडू हा मारलेला असतो, फ्लॅट ज्यावेळेला ड्राईव्ह केलेला असतो. पाठीमागे गेला, पुल करण्याचा प्रयत्न, कनेक्शन बरोबर नाहीये, कनेक्ट बरोबर होत नाहीये. चेंडू मात्र लॉंग ऑन रिजन मध्ये चाललाय. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. काय षटक हाताळले ग्लेन.
अप्रतिम षटक हाताळले, 2 विकेट जरूर प्राप्त केल्यात ग्लेननं या षटकामध्ये. कारण पहिल्या षटकामध्ये जे त्या धावा गेल्या होत्या 9, दुसऱ्यामध्ये आल्या 10 गेल्या होत्या, दुसऱ्यामध्ये आल्यात 5. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 15 वरती जाऊन पोहोचले. 3 गडी बाद 15. अडखळीत डळमळीत सुरुवात. एक थोडा हिरो म्हणजे गेल्या सामन्यात जर आपण बघितलं तर हिरो, या सामन्यामध्ये एक नवीन हिरो, एक नए हिरो की तलाश होगी. कैलास पाटील एका नव्या हिरोची तलाश असणार आहे. नरे स्पोर्ट्स कासारवडे पुन्हा एकदा जातोय, एक धून घेतोय आणि परत येतोय. हे सामने पाहायला मिळत आहेत नरेश स्पोर्ट्स कासारवडली ठाण्याच्या, आणि हा संघ प्रथम फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर मित्रांनो, क्रिकेटमध्ये तू काय करणार तो काय करणार पेक्षा मी काय करणार हे शब्द जास्त महत्त्वाचे आहेत. म्हणजे स्वतःवरती आपल्याला कॉन्फिडन्स असायला हवा, स्वतःवरती तो आत्मविश्वास असायला हवा. तुकाराम मांगेला नक्कीच नक्कीच. म्हणून तर आपण नेहमीच सांगतात ना, आयुष्य कसं असावं, जीवन कसं असावं, आपलं आयुष्य कसं असावं, परिस्थिती कशी असू दे, ना किसके अभाव में जियो ना किसके प्रभाव में जियो. ये जिंदगी अपनी दोस्त, इसको मस्त अपने स्वभाव में जियो. तुमचा नैसर्गिक स्वभाव आहे ना, नॅचरल तुमच्याकडे खेळ आहे तर नॅचरल खेळ खेळा. समोर प्रतिस्पर्धी कोण आहे त्याच्यावरती बघू नका, तिथे त्याला लक्ष द्याल तर मात्र थोडासा परिणाम होईल तुमच्या खेळ. कैलास प्रणय यावेळेस चेंडूला बघितला, ऑन साइडला फेकून देतोय, पक्का पक्का पक्का, और ये लगा शानदार छक्का यहां पर. वेलकम डीजे. किसके प्रभाव में ना किसके अभाव में, ही जिंदगी अपनी दोस्त, इसको मस्त स्वभाव में जियो. तुमच्याकडे नैसर्गिक खेळ आहे, तुमच्याकडे नॅचरल टॅलेंट आहे, नॅचरल इन्स्टिंक्ट आहे, त्या आपल्या क्षमतेवरती विश्वास ठेवा, स्वतःतल्या कॉन्फिडन्सला जागे करा आणि पुन्हा बघा खरी रंगत, खरी मजा. पुढील चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू, काय प्रत्युत्तर दिले गोलंदाजाने, काय प्रत्युत्तर दिले हे प्रणयने. एक षटकार आल्यानंतर पुढचा चेंडू कसा असावा, खोलवर टप्प्याचा ब्लॉक डिलिव्हरी कसा असावा ते दाखवतो इथे प्रणय. कैलास नक्कीच चांगला गोलंदाज तोच असतो जो एक मोठा फटका बसल्यानंतर स्वतःला कंट्रोल करतो, म्हणजे सीचा अर्थ दाखवतो. इथे सीचा अर्थ दाखवलाय. 7 धावा या चेंडूमध्ये बघितला आपण आल्यात, जवळजवळ 2 चेंडूमध्ये आल्यात. धावसंख्या बघितला 22 पाहायला मिळते. ऑन साईडला फील्डमध्ये आपण बघितलं तर लॉंग ऑन पाहायला मिळते. त्याच्यानंतर बघितलं ऑफ साईडला तर यावेळेस सिलिमिड ऑफ पाहायला मिळते. त्याच्यानंतर बघितलं आपण थर्डमॅन सुद्धा पाहायला मिळते, एक्स्ट्रा कव्हर पाहायला मिळते. इथे मात्र गोलंदाज सज्ज होतोय. थोडीशी पंपलिंग होते, पंच डेड बॉलचा इशारा या ठिकाणी देत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर मित्रांनो, इथे यायला उद्या विसरू नका, कारण उद्या बघितलं आपण तो घमासान, ती लढाई 8 संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. आर के मोरवा संघ, गोरसई बी संघ, त्याच्यानंतर झुंजार कोलचेत संघ, वीर तानाजी दापोडे संघ, उत्तनबाज उत्तन आणि जग्गे ऐलन कासरडे संघ, हे 6 संघ कालपर्यंत पुढे आलेत. इथे मात्र टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू पाठीमागे निघून जातोय. चांगला टप्पा आखतोय. आपण बघितलं तुकाराम मांगेला. नक्कीच. आणि जसा कैलास तुम्ही उल्लेख केला ते 6 संघ आणि आजच्या दिवसामध्ये येणारे अजून 1-2 संघ, हे 4 संघ खेळतात इथे. नरे स्पोर्ट्स कासारवडलेले बंदरपाकडे अजून 2 संघ आहेत. जेम्स बॉन्ड राईचा संघ आहे, एक विरा स्पोर्ट्सचा संघ आहे. हे 4 संघ आहेत, त्यापैकी 2 संघ आज आपण पुढे येताना बघू. मोठा फटका खेळण्यात आपण हे म्हटलं ना प्रणय, एक मोठा फटका आल्यानंतर त्याला कसं प्रत्युत्तर द्यायचं, त्याला कसा सामना करायचा, त्याला काय पद्धतीने टॅकल करणं, कुठली गोष्ट टॅकल करणं फार महत्त्वाचं असतं. आपण कसं हँडल करतो, समोरच्याला कसं हँडल करतो, कसं टॅकल करणं हे फार महत्त्वाचं असतं. प्रणयला ते ठाऊक आहे आणि प्रणय पुन्हा एकदा आपला क्लास गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा व्हरायटी इथे या मॅचमध्ये दाखवून देतोय. कैलास होय, प्रणय आपला 5वा चेंडू घेऊन जातोय. 3ऱ्या षटकातील हा 5वा चेंडू, ब्लॉक होलचा चेंडू मिडल स्टंप वरती बघितला आपण, बरोबर तो चेंडू होता, पर तो खोदून काढतोय फलंदाज. डीप मध्ये चेंडू जातोय, डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्रक्षय जिथपर्यंत यावेळेस सरकतोय तिथपर्यंत धावा येतात खात्यामध्ये आणि धावांची गती पुढे सरकली जाते. 24 या धावसंख्येवरती 24 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये धावांचा वेग थोडासा कमी झाला, 4 धावा आल्या, 5 आल्या. त्याच्यानंतर बघितलं आपण तर या ठिकाणी बघितलं आपण तर धावांचा वेग थोडासा वाढतोय तो मागेला. या षटकामध्ये आतापर्यंत आपण बघतोय जवळपास एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 9 धावा आतापर्यंत या षटकामध्ये खर्च करतोय गोलंदाज प्रणय सज्ज होतोय.
उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू शेवटचा चेंडू आलाय निर्धाव. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 30 षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 24 वरती. 8च्या सरासरीने संघ पुढे चाललाय. समोरचा प्रतिस्पर्धी तगडा आहे. इथून किमान 50 धावांची वेळ ओलांडणं फार गरजेचं आहे. तर पुढच्या 2 षटकामध्ये 20 ते 22 धावांची. चला घाई करायची आहे. दोन्ही संघ विनंती करतोय प्लीज, कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. प्लीज ड्रिंक्स ब्रेक नाही आहे, लक्षात ठेवा. गोलंदाजाचा वापर प्रणय आणि ग्लेन यांचा जास्तीत जास्त वापर केला बघितला आपण बंदर पकाडीच्या संघाने. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. यावेळेस बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. या चौथ्या षटकांमध्ये 2 पॉवर प्ले लक्षात ठेवा. पहिलं पॉवर प्ले हे कंपल्सरी आहे आणि दुसरं पॉवर प्ले हे बॅटिंग पॉवर प्लेचा असणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. मी म्हणजे पहिल्या दिवसापासून हे मी निदर्शनास आलतोय. तुकाराम मांगेला आपण बघितलं तर आणि ह्याचा अर्थ काय की पहिलं मॅन्डेटरी आहे ते तर तुम्हाला त्याच्या पुढे स्टार आहे. म्हणजे मॅन्डेटरीच्या पुढे जसं कंपल्सरीचा स्टार असतो ना तसा तो स्टार आहे. दुसरं तुम्हाला विचार करायचा आहे कधी घ्यायचंय. गेल्या 2 षटकामध्ये विचार करत होता हा नरेश स्पोर्टचा संघ या षटकामध्ये घेऊ या षटकामध्ये घेऊ. आता सामना 5 षटकांचा आहे तर 4थ्या षटकामध्ये घेणं क्रमप्राप्त ठरते त्यांच्यासाठी. किरण गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. 24 पर्यंत पोहोचलाय. मी म्हणून पुन्हा एकदा कैलास आपल्या दिशेने येतोय. इथे 50 धावा किमान 50 धावा करणं फार गरजे. समोरचा प्रतिस्पर्धी लक्षात घेता 50 धावा करणं नरेश स्पोर्ट्सचं कासारवडीच्या संघासाठी फार गरजेचं. होय, किरण येतोय. एक आशेचा किरण घेऊन येतोय बघितलं आपण समोरच्या एंडकडनं बंदर पकाडी संघासाठी. इथे लो राहणारा चेंडू टप्पा पडलाय गुडलँड स्पॉटवरती. मात्र चेंडू बघितला आपण ऑफस्टॉपच्या थोडंसं बाहेरून बघितलं आपण तर पाठीमागे सरकला जातोय. गुड डिलिव्हरी, चांगला चेंडू पाहायला मिळतोय. तर 2 बघितला आपण चेंडू असं असतात. मी म्हणेन एक ब्लॉकहोलचा चेंडू, एक गुडलँडवरती पडणारा चेंडू, एक खतरनाक चेंडू गणले जातात. अखेरचा पहिला चेंडू चांगला सुरेख हाताळला होता. बॅटच्या खालच्या बाजूला लागलाय. चेंडू जातोय शॉर्ट बॅनला. क्षेत्ररक्षक उजव्या बाजूला जाऊन क्षेत्ररक्षक करेपर्यंत एकच धाव या चेंडूवरती पूर्ण करतोय. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा जेव्हा एखादा खेळाडू करतोय डावकुरा फलंदाज ज्यावेळेला येतो ना त्याच्यापासून लांब, त्याच्या रेंजपासून लांब खेळवायचा प्रयत्न केला जातोय. तोच प्रयत्न करत होते गोलंदाज किरण. पहिल्या 2 चेंडूवरती तोच प्रयत्न केला होता दूर. म्हणजे फलंदाजाने प्रयत्न करायला हवा चेंडूच्या दिशेत येण्याचा, पण चेंडूच्या रेषेत येण्याचा. पण सरळ म्हणजे गुडलेनचा आपण उल्लेख केला, स्लॉटचा उल्लेख केला. जसं ज्यावेळेला आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेट बघतो ना एखाद्या गोलंदाजाने काय चेंडू हाताळलेत ज्यावेळेला ते एका ग्राफिकच्या माध्यमातून जेव्हा दाखवले जातात त्यावेळेला पहिला स्लॉट, त्याच्यानंतर गुडलेन, नंतर आखूड टप्पा यॉर्करही असतो, त्या पद्धतीने दाखवलं जातं. टेनिस क्रिकेटमध्ये जसं आपण उल्लेख केला आहे खोलवर टप्प्याचा यॉर्कर आपल्याजवळ असायला हवा. एक शॉर्ट पिच चांगला, तोही यष्ट्यांवर न जाणारा म्हणजे शरीराचा वेध घेऊन जाणारा यॉर्कर आपल्याजवळ असायला हवा. अन्यथा थोडासा उजव्या एसटीचा बाहेरचा यॉर्कर अप्पर कट मारू शकतात. डाव्या एसटीच्या बाहेरचा यॉर्कर हुक आणि पुलचा पुरेपूर फायदा नक्कीच फलंदाज उचलतात. तो वापरताना फार काळजी घेण्याची गरज आहे. दोन्ही संघांना विनंती करतो प्लीज घाई करायची आहे. बंदर पकाडी संघ विनंती करतोय प्लीज घाई करायची आहे. कासारवाडी संघ घाई करायची आहे, कारण आम्हाला अजून एक सामना इथे खेळवायचा आहे, लक्षात ठेवा. तर 25 धावा इथे पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. किरण इथे मात्र स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू बघितला आपण मिस टाइम स्ट्रोक होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर तुकाराम मांगेला मॅचची एंट्री टाकतो त्याला पॅकर म्हणतात, मॅचमध्ये खेळाडू खेळतो त्याला क्रिकेटर म्हणतात, आणि मॅचमध्ये बघितलं आपण चेंडू जो वरून जातो त्याला षटकार म्हणतात. इथे मात्र बघितलं आपण ऑन साईडला बरेचसे षटकार सुद्धा पाहायला भेटले, बरेचसे चौकार पाहायला भेटले. इथे मात्र डाऊन द ग्राउंड हा चेंडू पाहायला मिळतोय. सिंगल येते आणि सिंगलच्या पद्धतीने धावांची गती पुढे सरकली जाते. बघितलं आपण 26 या धावसंख्येवर तुकाराम मांगेला 26 वरती नक्कीच छान. म्हणजे आपण बघतोय कैलास पटेल यांच्या माध्यमातून जसं नंदलालजी तरे यांनी सांगितलं की गल्लीपासून दिल्लीपर्यंत समालोचक करणारा आपला हा समालोचक मित्र आहे, आणि या स्पर्धेमध्ये अजून रंग भरण्याचं काम यांच्या माध्यमातून केलं जात आहे. किरण पुन्हा एकदा सज्ज होतं गोलंदाज. आतापर्यंत फक्त 2 धावा, 4 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्यात या षटकामध्ये. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे सीमारेषेजवळ.
एकच धाव. क्षेत्राची रचना बघा, एक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होता, एक डीप स्क्वेअर लेगला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक उजव्या बाजूने चेंडू गेला, पण तो डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होता. ही क्षेत्राची रचना सुद्धा फार महत्वाची असते. प्रत्येक ठिकाणी माणूस कुठे उभा आहे, आपला खेळाडू कुठे आहे, हे गोलंदाजाला सुद्धा नीट व्यवस्थित माहिती असणं गरजेचं. कैलास चेंडूला बघितलं, सोडून दिलं, बाकीचं काम पूर्ण केलं. पंचांनी अवंतर धावेत भर होते. अवंतर धावेने धावांची गती पुढे सरकली जाते. बघितलं आपण 28 या धावसंख्येवरती. मगाशी बघितलं आपण 80 पेक्षा जास्त धावा बनवल्या होत्या याच कासारवडेलच्या संघाने. परत हाच कासारवडेल संघ आतापर्यंत बघितलं आपण 28 वरती पोहोचतोय चौथ्या षटकामध्ये. इथे मात्र चेंडूला बघितलं, डीप मध्ये खेळायचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, इथे गडी बाद होतोय, डीजे कडे मी जातोय आणि पुन्हा जसा उल्लेख केला 80च्या पुढचा पाठलाग केला होता. 82 धावांचा पाठलाग केला होता आणि 82च्या उलट केलं तर 28. कारण आता 4 षटकामध्ये झाल्यात 28. म्हणजे जसपाल भट्टीचा आपण एक कार्यक्रम बघितला, उलटा पुलटावाला. फार फेमस कार्यक्रम होता जसपाल भट्टीचा. आणि इथे सुद्धा उलट पुलट झाले. 82 धावांचा पहिला पाठलाग केला होता आणि त्याच्या बरोबर उलट धावसंख्या इथे आहे 28. कैलास शेवटच्या 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 5व्या षटकातील खेळ शिल्लक आहे. इथे स्वतःच्या संघाला उभार येण्यासाठी, स्वतःच्या गोलंदाजाला ताकद देण्यासाठी, गोलंदाजाला बळ देण्यासाठी, गोलंदाजाला लढण्यासाठी किमान 40-42 शक्य झाल्यास 45 धावसंख्येची मजल मारण्याची गरज आहे. कैलास पाटील नक्कीच मी म्हणेन 40, 42, 45 धावांपर्यंत पोहोचायला हवं. मी म्हणेन कासरवडेल संघाने बघायचं आहे बंदर पखाडी संघ कितपर्यंत त्या धावा देतोय. मात्र स्ट्राईकला बघितलं आपण संदेश सारखा फलंदाज कितपर्यंत बघितलं तर काय संदेश देऊन जातोय या मॅचमध्ये ते सुद्धा इम्पॉर्टंट असेल. उजव्या हाताचा फलंदाज पाहायला मिळतोय. या इनिंगच्या नंतर मॅचचा टॉस होणार आहे, लक्षात ठेवा. एकविरा नायगाव आणि जेम्स माउंट राई संघाने लगेच तयारीत राहायचं आहे टॉस का बॉस मध्ये. मनीष इथे मात्र ऑन साइडला चेंडू बघितला आपण, शॉर्ट मध्ये ट्रॅव्हल होतोय 30 यार्डच्या जस्ट बाजूला हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल येते आणि सिंगलच्या पद्धतीने धावांची गती पुढे सरकली जाते. 29 या धावसंख्येवर 29 इज अ स्कोर ऑफ नरेश स्पोर्ट्स कासारवडे and they are betting in the second match here. This is the second match of the today's day here and what a innings by both the म्हणजे दोघांच्या माध्यमातून एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळते तुकाराम मंगल आपण बघितलं दोन्ही. आणि खास करून बंदर पकडी 11चा संघ या दूरवर प्रवास करून आम्ही का आलो आहे, इतका प्रवास करून घोडबंदरच्या मैदानावरती का आलो आहे, आमचा खेळ दाखवण्यासाठी, आमच्या क्रिकेटचा दर्जा दाखवण्यासाठी, क्रिकेटचं खरं रूप दाखवण्यासाठी. या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता मिड ऑफच्या डोक्यावरनं. चेंडू चालला लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आहे. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण करतात कैलास. यस आदरणीय सन्माननीय प्रभाकरजी म्हात्रे साहेब यांचं या ठिकाणी आगमन होते. एक चांगलं व्यक्तिमत्व आणि त्यांच्याच नावाने एक स्टँड सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. घोडबंदर म्हटलं, घोडबंदरचं आयोजन म्हटलं, घोडबंदरचं कोणतेही कार्य म्हटलं की नक्कीच प्रभाकर म्हात्रे यांचा तो हातभार असतो. ते व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळते तुकाराम मंगेला. नक्कीच सन्माननीय अतिथींचं पुन्हा एकदा इथे व्यासपीठावर होते आगमन. त्यांच्याच माहितीसाठी शेवटच्या 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आता इथून 3 चेंडूचा खेळ शेवटचा शिल्लक आहे. नरेश स्पोर्ट्स कासारवाडे संघ प्रथम फलंदाजी करतोय आणि त्यांच्या समोर आहे बंदर पकाडी 11चा संघ. धावसंख्या जाऊन थांबले ती मात्र 31. 3 चेंडूचा खेळ शेवटचा शिल्लक. होय 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, परंतु 3 चेंडूचा नाही, 1 चेंडूच्या खेळाने सुद्धा बघितला करामत या मैदानात दाखवले. लक्षात ठेवा एका धावेने आणि एका बॉलने सुद्धा फरक दाखवलाय या मैदानावरती पहिल्या दिवसापासून. इथे मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न लवकर फिरले आणि त्या कारणास्तव चेंडू बघितला मिस होऊन ग्लेन वैती यांच्या हातामध्ये तो चेंडू निघून जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. काय केलंय आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेत मनीषने. 4 मध्ये 3 धावा त्यांनी खर्च केलेत आणि 2 चेंडू डॉटच्या रूपाने संपले गेलेत. धावसंख्या 31 पाहायला मिळते तुकाराम मंगेला. नक्कीच जर आपण पुन्हा एकदा नजर टाकली पहिल्यामध्ये 10, त्याच्यानंतर 5, त्याच्यानंतर पुन्हा 10, गेल्या षटक संपलं 4चं. अजूनही मोठं षटक आलं नाहीये. मोठा षटक करण्याचा प्रयत्न फ्लिक करतो चेंडूला, क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली, अजून एक गाडी जातोय पॅव्हिलियनच्या दिशेनं. बॅक टू डगआउट, बॅक टू पॅव्हिलियन.
फायनल के बिना कोई भी टूर्नामेंट पूरी नाही होती. ती फायनल आपल्याला नक्कीच उद्याच्या दिवसामध्ये तुकाराम मंगेला पाहायला मिळेल यात काही शंका नाही आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या ठिकाणी. लास्ट डिलिव्हर्ड गो ऑफ दिस इनिंग, फर्स्ट इनिंग इयर. पहिल्या इनिंग मधला हा शेवटचा चेंडू पाहायला मिळतोय. धावांची गती बघितला आपण 31 धावा आतापर्यंत कासारवडील संघाने बनवले तिथे. हुक करण्याचा प्रयत्न केला गेला होता. यस, इनिंग संपली जाते. 5 षटकांचा खेळ संपला गेलेला आहे. 31 धावा पाहायला मिळत आहेत. 32 धावांचं आव्हान आहे. 32 धावा पूर्ण होतील की थांबतील याची चर्चा नक्कीच होईल. मी डीजे कडे जातोय आणि पुन्हा एकदा वेगळी छाप सोडले. लक्षात ठेवा, ज्याने काहीतरी वेगळं आणलंय आपण बघितलं कॉमेंट्रीच्या माध्यमातून, असे मनीष पाटील आपल्याला खारेगावचे ऐकायला मिळतील यात काही शंका नाही आहे. यस मनीष. धन्यवाद कैलास सर, धन्यवाद तुकाराम सर. या ठिकाणी धावांचा जर ओघ पाहिला तर या ठिकाणी उतरता आलेख पाहायला मिळतोय. कारण प्रणयने पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या, ग्लेनने 4, प्रणयने 9, किरणने 4 आणि मनीषने 3. आणि एकूण धावसंख्येचा विचार केला तर 31 धावा एक निच्चांक आहे या स्पर्धेत, तो तुम्हाला पाहायला मिळतो. आणि 32 धावांचं लक्ष ठेवलं गेलेलं आहे. ते म्हणजे टीम बंदर पाखाडी 11 या संघासमोर टॉससाठी यायचे. मी एकविरा नायगाव या टीमला विनंती करतो, आपण लगेच टॉससाठी. विशाल कोळी आपण कॅप्टनला पाठवा. टॉस आपण यायचं लगेच टॉससाठी. लगेच इनिंग ब्रेकमध्ये टॉस क्लिअर केला जाणार आहे. आणि त्या ठिकाणी सज्ज आहेत हितेश म्हात्रे ॲज युजल. ते नेहमीच डेडिकेटेड असतात आणि जेम्स बॉन्ड राई संघाचे ते जबरदस्त वकील आहेत. कारण प्रत्येक घडामोडीवर त्याचं लक्ष असतं आणि असायला पाहिजे हे डेडिकेशन. आणि त्यांच्या बाजूलाच आर के मोरोबाचे कॅप्टन तिरक्या नजरेने मला पाहत आहेत, ते म्हणजे चेतन राऊत. उद्याचा सामना पहिला खेळायचा आहे आणि तो खेळताना काही त्रास होईल तो आढावा घेण्यासाठी आलेले आहेत. तो देखील आपलाच संघ आहे. राई, मुर्दा, मोरवा हे 3 संघ आपलेच आहेत आणि त्याचमुळे मात्र हे ऋणानुबंध जोपासले जात आहेत या सर्व समर्थकांकडून. आणि मी तर म्हणेन चेतन दादा, राई संघाचा प्रेक्षक वर्ग जास्त आहे. कारण मी जर तिघांचं पाहिलं तर राई, मुर्दा, मोरवा तिन्ही संघ हे ताकदवान संघ एका पंचक्रोशीमध्ये केलं सर आपण पाहिलं तर. पण या आधुनिक क्रिकेटमध्ये जेव्हा एक गाव एक संघाचा विचार होतो तर शहरीकरण झाल्या कारणाने कुठेतरी एक गाव एक संघ फॉर्मॅट थोडासा बॅकफुटला जातोय असं मला पाहायला मिळालं कैलास सर. नक्कीच चेतन, मला वाटतं पहिल्या दिवसापासून त्यांनी उपस्थित दाखवले. पहिला, दुसरा, तिसरा आणि सलग 4था दिवस सुद्धा आहेत. मला वाटतं ते सहकार्य सुद्धा लाभते त्यांचं. मी त्यांचा आभार व्यक्त करतोय. इथे मात्र बघितलं आपण सामन्याकडे वळूया. बंदर पकाडी 11 संघ आता मात्र बघितलं आपण चेसिंग करणार आहे. तर 32 धावांचं ते टार्गेट त्यांना पूर्ण करावं लागेल 5 षटकांमध्ये. समोरचा संघ बघितला आपण कासारवडीलचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर आपले मॅचचे रेफरी आपण बघितलं तर अजिंक्य तरे पाहायला मिळत आहेत. त्याच्यानंतर बघितलं आपण अरुण भोईर सुद्धा बसलेले आहेत. त्याच्यानंतर अविनाश म्हात्रे सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर ही दिग्गज आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी. तर चांगलं आयोजन, चांगलं नियोजन. ब्लॅक स्क्रीनचा वापर केला गेला आहे मित्रांनो. ब्लॅक स्क्रीन तुम्ही बघितले आहे, परंतु व्हाईट स्क्रीन सुद्धा असते, लक्षात ठेवा. आणि व्हाईट स्क्रीन सुद्धा बघितले. यस, सामना लवकर सुरू करा. दोन्ही संघ फलंदाज लवकर पाठवा विनंती करतोय. चला, पाटला करायचंय 32 धावांचा. सन्माननीय अरुण भोईर यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक टॉस बॉक्समध्ये क्लिअर करणार आहोत. आणि मैदानाच्या आतमध्ये 2 बॅटर्स इन होत आहेत. एका बाजूने असेल राजेश आणि एका बाजूने असेल विवेक. आणि राजेश हे 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक षटकारांसाठी 200 रुपये पारितोषिक. हरीश किणी यांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणजे फक्त 1000 रुपये कमवता येतील, कारण 5 षटकारामध्ये मॅच फिनिश होऊ शकणार आहे. पण तर दोन्ही संघ बघितला आपण
राईस संघ आणि बघितलं आपण एकविरा नायगाव संघ यांच्यामध्ये बघितलं नाणेफेचा कौल होईल. मी आदरणीय सन्मान्य अरुणजी भोईर यांना विनंती करतो, प्लीज नाणेफेच्या कौलसाठी तुम्ही यायचंय. चला विवेक आणि राजेश दोन बॅटर्स तुम्हाला आता स्टार्ट करतात या दुसऱ्या डावाची. आणि ओपनिंगला विवेक आहे, बॉलिंग मार्कवर संदीप. ऑन साइडला स्क्विंग केलाय, क्षेत्रक्षकता आहे त्या ठिकाणी, खूप चांगला स्टॉप. प्रभाकर मात्र स्टँडच्या अगदी अलीकडे. डीप मिड विकेट रिजनमध्ये चांगला स्ट्रोक होता, फक्त एकदा मध्ये धावसंख्या जाईल एकने. स्ट्राईक रोटेट होते आणि त्या स्ट्राईकवर जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच राजेश. मनीष 2 मिनिटं थांबवतोय. जुचंद्रच्या या ठिकाणी मनोजजी पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतोय प्लीज या ठिकाणी नाणेफेचं कौल उडवायचं आहे. एक चांगलं व्यक्तिमत्व जुचंद्र गावातील आणि त्यांच्या शुभ हस्ते बघितलं आपण या राई वर्सेस नायगाव यांच्यामध्ये बघितलं आपण नाणेफेचा कौल होईल इतक्या शंका नाही. कॉल द्यायचा आहे. चौकार. तर फक्त डिसिजन घ्या सर, कलिया सर. यस, राई संघ नाणेफेचा कौल जिंकतोय आणि त्याने क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. आमंत्रित केलेलं आहे नायगावच्या संघाला प्रथम फलंदाजीसाठी. बॅक टू मनीष पाटील. धन्यवाद सर. कैलास सर आपण देखील जॉईन होणार आहात आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये. धावसंख्या झालेली आहे 2 बॉलच्या समाप्तीनंतर 5 धावा. 32चा पाठलाग करायचा आहे. खरं तर या स्पर्धेतला हा निच्चांक आहे, पण मात्र कासरवडील संघ बॉलिंगसाठी ओळखला जातो. या ठिकाणी इन दी एअर बॉल जाते लॉंग ऑन सीमारेषा पार. 1 बाउन्स घेऊन हा मिळतोय दर्जेदार चौकार. पाहायला मिळाले. चेस करताना जबरदस्त त्यांनी धावांचा पाठलाग केला आणि आता देखील दुसऱ्या डावामध्ये फलंदाजी करताना 32 धावांचा पाठलाग देखील सहजतेने केला जातोय. दांडीगुल फलंदाज बाद. यावेळेस मात्र आगळा वेगळा प्रयत्न केला गेला होता, थोडीशी जागा म्हणून रूम क्रिएट केला, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं, पण मात्र अगदी यष्टीविधक बॉल आणि पहिला हादरा बसतोय. टीम करताना 9 पडते पोहोचतोय बंदर पाखाडी 11चा संघ. आणि आतापर्यंत बघितलं आपण एक गडी त्यांचा बाद झालेला आहे राजेश यांच्या रूपाने. राजेश याने क्लास 2 चौकार ते दाखवले होते, मात्र तो खेळाडू बाद होऊन तंबूमध्ये परततोय. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. एक गडी बाद 9 धावा आणि जी सुरुवात अपेक्षित होती ती सुरुवात बंदर पगडी 11 टीमला मिळते. खरं तर एक त्यांचं एक मनामध्ये टार्गेट काय होतं की 2 षटकामध्ये जास्तीत जास्त 20-25 धावा बनवल्या तर त्या पुढच्या 3 षटकामध्ये कुठेतरी ते डोकेदुखी असेल ते कमी होईल आणि धावांचा पाठलाग सहजतेने केला जाऊ शकेल. हा माइंडसेट खूप महत्त्वाचा आहे. जेव्हा तुम्ही कुठल्याही डावाची सुरुवात करता तुम्हाला पहिल्या 2 षटकामध्ये किती धावा करायच्या आहेत किंवा उर्वरित शेवटच्या षटकामध्ये किती धावा ठेवायच्या आहेत, या सर्व गोष्टींचा अभ्यास करणं तितकंच गरजेचं आहे आणि तो अभ्यास दिसतोय बंदर पगडी टीमचा. हो, कॅल्क्युलेशनने क्रिकेट खेळणं फार गरजेचं आहे. कारण बघितलं आपण जेव्हा 8 षटकांचे जे सामने असायचे त्यामध्ये कॅल्क्युलेशन खूप करणं गरजेचं असायचं. इथे सुद्धा 6 षटकांचे सामने आहेत, 5 षटकांचे सामने आहेत, त्या कारणाचं ते कॅल्क्युलेशन गरजेचं आहे. 9 धावा झालेल्या आहेत. गोलंदाज सज्ज होत आहे संदीप भोईर. साइडला स्विंग केला बॉलला, रियल रूट घेऊन बॉल जाईल मिड विकेट रिजन मध्ये. एलिव्हेशन नव्हतं पण फोर्स पॉवरफुल बॉल जातोय 6 धावांसाठी. फ्लॅटेड सिक्सर. तिने 200 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे, बक्षीस मिळणार आहे प्रणयला. काय जबरदस्त कैलाजी स्ट्रोक घेतलेला आहे. एलिव्हेशन नव्हतं पण फोर्स पॉवरफुल. नक्कीच थोडंसं बघितलं आपण तर टायमिंग केलं जातं आणि त्या कारणाचं चेंडू बघितला आपण सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय षटकारासाठी. धावांची गती 15 पाहायला मिळते. यावेळेस पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर खडे खडे हा स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. जबरदस्त फ्रंट फूट सिलेक्शन. बॉल जातोय सीमारेषा पार. मिड विकेट रिजन होते क्लिअर. 6 धावा आहे. खरंच या ठिकाणी खेळाडूंची मजा आहे. म्हणजे षटकार मारा, पारितोषिक मिळेल, बक्षीस मिळेल, विकेट घ्या, बक्षीस मिळेल. कैलास सर, कॉमेंटेटर म्हणून तुम्हाला कधी बक्षीस मिळालंय का?
नाही, आत्ताच नारंगीची स्पर्धा संपली. मला वाटतं तुकाराम मंगेला इथे आहेत. जवळजवळ मला वाटतं 12,500 ते 13,000 रुपये बघितला फायनलच्या दिवशी आम्हाला एकाच ज्यावेळेस मॅचमध्ये कॉमेंट्री करतो तेव्हा भेटले आम्हाला, आणि तेही सुद्धा आम्ही डिस्ट्रीब्युशन करून घेतलेलं आणि गरजेचं आहे. तुम्ही मात्र खेळाडूंवर बक्षीस अमाप लावतायत. या ठिकाणी कैलास पाटील आणि नारंगीची मॅच मी देखील पाहिली होती. यस बॅटिंग पॉवर प्ले, यस यस बॅटिंग पॉवर प्ले निवडलं. आमचं लक्ष होतं, फक्त या ठिकाणी थोडी चर्चा चालू होती. धावसंख्या झाले 1 गडी बाद 21 धावा. एका षटकाची संमती जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे 11 धावांची आणि बॉल शिल्लक असतील 24. 24 बॉल्स 11 रन्स रिक्वायर्ड टू विन. सामना लवकरात लवकर संपेल का असंच कुठेतरी वाटते, असंच कुठेतरी चित्र स्पष्ट होते मैदानाच्या आतमध्ये. पण आता मला असं कासरवडीचा हा जो गेम प्ले आहे सकाळपेक्षा थोडासा विपरीत वाटला. 21 धावा झालेत. अजूनही 11 धावेची गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी. आरिफ सारखा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. लवकर आटपला तर सूचना आली. स्विच केले स्वतःला, पण स्विच करताना मात्र प्रॉपर स्विचिंग झाली नाहीये. बॉल कनेक्ट करू शकला नाही व्यवस्थित. जर कैलास सर सामना लवकर संपला तर 6 षटकांचा सामना होईल का आजच्या दिवसाचा शेवटचा, असं मॅच रेफरी अलंकार तर यांची सूचना आहे. तर लेट्स सी या सामन्यानंतर ते डिसिजन पंचांशी आपण बोलल्यानंतरच ते डिसाईड करणार, कारण पंच सर्वात महत्त्वाचं अंग आहे क्रिकेट स्पर्धेचं. कमिटी पॉवरफुल आहे मी म्हणेल, आणि त्या कारणास्तव बघितलं आपण डिसिजन वेल घेतलं जाईल यात काही शंका नाही आहे. इथे मात्र ऑन साईडला बघितलं आपण झेल घेण्याचा एका हातामध्ये प्रयत्न केला गेला होता. मी म्हणेन जो 1 हँडेड झेल आपण बघितला मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये, जो खास करून मला वाटतं की दुसऱ्या दिवसामध्ये जो झेल होता तो अप्रतिम झेल होता, आणि दॅट वॉज द कॅच ऑफ द डे. तो आजही आपण बघितला एखाद्या क्लिपमध्ये तो बघितला आपण टाकला तर कदाचित तो बेस्ट झेल होऊ शकतो. प्रितेश पाटील, जो तुम्ही कॅच पाहिला होता वीरतानाजी दापोडेचा, तो गोलंदाज आणि फलंदाज आणि क्षेत्ररक्षक सुद्धा आहे. फुल लेनचा बॉल होता, ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेर लँड करणारा बॉल. ऑन साईडला पुन्हा एकदा स्विंग करण्याचा प्रयास केला गेला. बॉलचा वेग तर भन्नाट आहे. आरिफ हा एक दर्जेदार गोलंदाज कासारडोलीचा, त्याच्याबद्दल या षटकाची सुरुवात केली गेली. खरं तर कुठेतरी संदीपचं षटक महागडं ठरलं. त्या षटकामध्ये मला असं वाटलं नव्हतं की संदीपच्या विरोधात इतक्या धावा बनवल्या जातील, कारण संदीप एक लीडर आहे, लीड बॉलर आहे. आरिफ लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. धावसंख्या 1 गडी बाद 22. ऑन साईडला पुल पॉवरफुल ball goes beyond forward square leg boundary line for maximum huge hit, sixer. एका आणि क्रिकेटमधला मोठा फटका तो छक्का. इथे छक्का पाहायला मिळतोय मनीषजी. क्या बात आहे, खूप चांगले या ठिकाणी योगा एक जुळवून आणलेला आहे. तुकाराम मांगेला आणि कैलास पाटील आणि प्रशांत आदवडे, क्या बात आहे. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह वेल मिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. थोडासा फंबल झालाय जरूर, पण त्या ठिकाणी कुठलीच धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला नाहीये. सिच्युएशन अंडर कंट्रोल आहे आणि त्याचमुळे सिच्युएशन अंडर कंट्रोल असताना चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. आणि हा अभ्यास खूप महत्त्वाचा आहे, हा ताळमेळ खूप महत्त्वाचा आहे, प्रेझेन्स ऑफ माइंड खूप महत्त्वाचा आहे. आणि या ठिकाणी पाहायला मिळते तो प्रेझेन्स ऑफ माइंड बंदर पाकडे संघाच्या फलंदाजांकडून, कारण धाव होऊ शकली असती पण धाव घेण्याचा प्रयत्न केला नाहीये. पुन्हा एकदा आरिफ सज्ज होतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. 28 धावा धावफलकावर असतील. स्लोवर वन हलकासा कमी गतीने हाताळलेला बॉल उजव्या त्याच्या बॅटरसाठी आउट करत हाताळला गेला. आरिफने या षटकाची सांगता चांगली केली. 2 षटकां समाप्तीने धावसंख्या झाले 1 गडी बाद 28 धाव. मी जातोय डीजे कडे आणि पुन्हा एकदा या मैत्रीच्या 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 4 धावेची गरज या सामन्याला जिंकण्यासाठी. बंदर पकाडी 11 या संघाला फक्त 1 गडी बाद झालाय बंदर पकाडी या संघाचा. तो खेळाडू आहे बघितला आपण तर विवेक सारखा खेळाडू बाद झालाय. राजेश आणि प्रणय, सॉरी राजेश बाद झालाय. विवेक आणि प्रणय ही जोडी विकेटवरती आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 28 झाले आणि बॉलिंग ट्रॅकवर नवीन बॉलर राज कारखानीस राईट द विकेट. ऑन साईडला तितकासा प्रॉमिसिंग नाहीये, प्रोडक्टिव्ह सुद्धा नाहीये. त्या ठिकाणी 1 धाव मिळेल. बॉल जाईल वाईडिश मिड विकेट रिजनमध्ये. 1 धावेची वाढ. धावसंख्या झाले 29 आणि जिंकण्यासाठी 32चं टार्गेट होतं. जिंकण्यासाठी फक्त 3 धावांची गरज आहे.
फक्त 3 धावेची गरज आहे. डावऱ्या बाजूला आपण बाईक सुद्धा बघतोय. काल बघितलं आपण, आज सुद्धा मला वाटतं बघितलं आपण, तो मोटर सुद्धा लावलेली होती त्या बाईकला आणि ती राऊंडिंगमध्ये फिरत होती. आपण बघितलं बाईक ती. तर इथे मात्र बघितलं आपण सिंगल येते. त्या बाईकला बघितलं ना का मला एकच आठवण होते, मन्नीजी पाटील, मौत का कुवा. जर आपण खास करून जत्रेमध्ये मौत का कुवा बघायला गेलं ना, ती बाईक रोल 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 फिरत असते. आणि तसंच चक्र सुद्धा या घोडबंदरकरांनी लावलं होतं आपण बघितलं तर. आता 100cc आहे, पुढच्या वर्षी 150cc ची बाईक असेल मैत्री चषकाच्या माध्यमातून. ओव्हर द विकेट. ऑन साईडला पुन्हा एकदा स्विंग करायचा प्रयास. एक धाव हलक्या पावलांनी कंप्लीट केली जाते. धाव बॉल जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये, एकाची वाढ धावसंख्या झाली ते म्हणजे 31 धावा. स्कोर्स आर लेवल. स्कोर इज लेवल इयर. 31 इज अ स्कोर इयर. अजून एक धावेची गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी. नरेश स्पोर्ट्स कासरडचा सकाळच्या वेळेस अप्रतिम खेळ, परंतु आता मात्र बघितला थोडासा बघितला आपण तर धावा थोड्याशा कमी होत्या. सिंगल येते आणि याच बरोबर